अभी न जाओ छोड़ कर रंदे भैया ये दिल अभी भरा नाही. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. बघा मित्रांनो, एक कमेंट जी मला सर्रास येते ती म्हणजे काय हो, तर शेळी पालन करायचं आहे, कोणत्या शेळ्यापासून चालू करायचं हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हॅलो रंदे भैया शेळीपालनवालेच ना? हो, रंदे भैयाच बोलतो. मग त्यांचा दुसरा प्रश्न असतो, परवडतं का हो, असा त्यांचा तो प्रश्न. तर बघा, 100% आता हजारो वर्षांपासून लोक शेळीपालन करताय. पहिले त्यांचा जो त्याच्यावर शेळीपालन करण्याचा जो पर्पज होता किंवा हेतू होता तो वेगळा होता. आता जो आहे तो वेगळा आहे किंवा काय. एक तर लोक शौक म्हणून करतात, ते खूप कमी आहेत. म्हणजे जवळपास 1000मधून एक माणूस असतो, त्याच्यानंतर त्याला काही कमाईशी घेणं नसतं, तर त्याचा हा प्रश्न नाहीच आहे का परवडतं का. दुसरा माणूस असा असतो की बाबा कुठंतरी 1,00,000-2,00,000 रुपये आपल्याला वर्षातून आले पाहिजे, जेणेकरून 8-9 हजार रुपयाची दुसऱ्याच्या घरी चाकरी करण्यापेक्षा स्वतःची नोकरी बरी. तर अशी गंमत आहे बघा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे व्यावसायिक मुद्दा. म्हणजे मला व्यवसाय करायचा आहे, एक चांगल्या किती मोठ्या शेळ्या करायच्या आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून असा बिझनेस टाईप करायचा आहे थोडक्यात, किंवा मग खूप मोठा असा उद्योजक व्हायचं आहे. तर बघा, 100% तिघांचेही जे हेतू आहेत ते तर ओकेच आहेत. एक जो हेतू आहे की बाबा फायदा ना तोटा फक्त करायचं आहे, त्याचा आपण मुद्दा घेत नाही. पण उद्योगपती आणि पहिला मुद्दा जो की थोड्याफार प्रमाणात दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःची नोकरी बरी किंवा स्वतःचा व्यवसाय बरा, असा हा व्यवसाय करायला पाहिजे का नाही. कारण बघा, काय आहे, बरेचशा लोकांना प्रश्न तर असतो करायचा का नाही करायचा, पण ऐन टाईमवर जेव्हा वेळ येते ना, तेव्हा मागे सरतात किंवा घरचे सपोर्ट करत नाही किंवा काय. तर बघा, मी तर एक व्हिडिओ याच्यावर बनवलेलाच आहे की शेळीपालन करू नका म्हणून. म्हणजे काय, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणी करावं आणि कोणी करू नये. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही नक्की तो बघा. त्याच्यानंतर बघा, मुद्दा आजचा सांगतो मी तुम्हाला. करायला पाहिजे का, तर 100% तुम्ही करायला पाहिजे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यातलं तुम्हाला थोडंफार ज्ञान असलं पाहिजे, एक माणूस तुमच्या सोबत असला पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टर लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजे, जेणेकरून काय होईल, डॉक्टर लोक जर कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्हाला औषध पाण्याला कधी प्रॉब्लेम येणार नाही. कारण सुरुवातीला जो मुद्दा असतो, आपण एखाद्या, तुम्हाला जर सांगायचं ठरलं, आपण एखाद्या दुसऱ्या ब्रीडमध्ये गेलो तरीही खूप खर्च येतो. 1000 2-2 हजार रुपये डॉक्टर येऊन घेऊन जातो. आणि आपली प्रॉपरची ब्रीड असली तर त्याच्यात एवढा खर्च येत नाही. आता प्रॉपरची ब्रीड आहे तुमच्यावाल्या आजूबाजूच्या गावरान, उस्मानाबादी गावरानी शेळ्या, संगमनेरी शेळ्या तुम्ही खरेदी केल्या, त्यांच्यात तुम्हाला एवढी अडचणी येणार नाही. पण तुम्हाला दुसऱ्या परराज्यातल्या शेळ्या जर पाळायच्या असेल, किंवा एक 100-200 किलोमीटरवरून शेळी आणली, तीसुद्धा तुमच्यासाठी जरी गावरान असली तरी तिचं वातावरण चेंज झाल्यामुळे तिला दुखणी येतात. अशा वेळेस तुम्हाला गरज पडते डॉक्टरची. तर डॉक्टर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असला पाहिजे. एक नाही, दोन नाही, तर 4-5 लोकांचे कॉन्टॅक्ट तुमच्या असले पाहिजे. आता काही वेळेस डॉक्टर नसतात बघा काय भागात, तर तुम्ही स्वतः शिकून घ्यायचं. आता स्वतः कशी शिक्षण, त्याच्यासाठी बघा यूट्यूब चॅनल आहेत, त्याच्यावर जाऊन बघायचं. शेळीला पोटफुगी झाल्यावर काय करायचं, संडास झाल्यावर काय करायचं, पिल्लू मरत्या कशामुळं, हे सगळे चॅनलवर व्हिडिओ आहेत. आता तुम्ही म्हणशाल रंदे भाई आम्हाला पर्सनली नंबर पाहिजे, तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, कॉल करू नका. त्याच्यानंतर बघा, आपण व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, पेड व्हॉट्सअप ग्रुप आपण त्याला म्हणतो. खरेदी विक्रीचा ग्रुप आहे आणि पेड व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, ज्याच्यात आपण आपले जे शेळीपालक आहे त्यांना औषध पाण्याची माहिती देत असतो. त्याची फीज आहे संपूर्ण 1 वर्षाची 500 रुपये फक्त. आता तुम्ही म्हणशाल चायला पैसे कमायचा धंदा लावला तुम्ही, कारण बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतोच. तर पैसे कमावण्याचा धंदा तर आहेच, कारण करतो माणूस कशासाठी, पैसे कमावण्यासाठी. पण दुसरी गोष्ट ती म्हणजे काय,
डॉक्टर येतो 1000-2000 घेऊन जातो, त्याच्या जागेवर जर तुम्हाला 2-5 रुपयाची गोळी सांगितली ती बी वर्षभर, आणि तुमचं एखादं पिल्लू असलं तर तुमचे 500 रुपये वसूल होतात. त्याच्यामुळे एवढा विचार करायचा नाही. कोणीतरी तुम्हाला वेळ देतं आहे त्याचा अर्थ तुम्हाला काहीतरी मिळणार आहे त्याच्यातून. आपण असं नाही की बाबा फुकटच सगळं, फुकट काही भेटत नसतं. फुकट जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला यूट्यूबवर माझे सर्रास भरपूर प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ जाऊन बघा. 10-15 मिनटाचा व्हिडिओ आहे तो बघून घ्यायचा. जर तोही बघायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्टसाठी पैसे द्यावेच लागतील. आता तुम्हाला सगळं आहे तर आता आमची आजी म्हणते बघा, आजी सकाळीच म्हणत होती, आजीला सांगितलं बाई आमच्या ग्रुपवर एक फुकट माणूस ॲड केला होता, हेडमास्टर होता, तर मला अक्कल शिकायला लागला तो. तर आमची आजी काय म्हणती, लोकांना ना आयता हातात लागतो. तसं आजी दुसरा एक शब्द वापरते, पण मी पेडाच म्हणतो. लोकांना आयता पेढा हातात लागतो. तसं ती पेढा म्हणली नव्हती आणि चिवडा पण म्हणली नव्हती, ती दुसराच एक शब्द वापरला होता. पण असू द्या, तो मी वापरत नाही चॅनलवर. पण असतात अशी लोक ज्यांना आयता लागतो. तर आयतं तर काही भेटणार नाही बघा. आयतं लागत असेल तर 15 मिनटाचा व्हिडिओ बघा. चला आता हे बघा, शेळी पालन करायचे परवडते का? 100% परवडते. आणि माझ्या मते कोणत्या ब्रीडपासून सुरुवात करावी, तर ब्रीड एकच निवडायची सुरुवातीला. तरी कमीत कमी सुरुवात करताय ना, तर सुरुवातीला तुमच्या भागातली जी शेळी आहे, जिला भरपूर सारं दूध असेल अशी लंब्या लचक्या उंच पूर्ण मापाची शेळी बघायची आणि तंदुरुस्त शेळी बघायची आणि तिच्यापासून सुरुवात करायचं. जसं की आपण तिला गावरान उस्मानाबादी म्हणतो. तुम्हाला समोर दिसत असलेली शेळी जी की ते बघा तिकडं काद्या कलरची जी शेळी आहे समोर त्या तिकडं मध्ये, ती आहे गावरान उस्मानाबादी शेळी. आता ही जी शेळी आहे ही काठेवाडी जातीची शेळी आहे. तर ही शेळी तुम्हाला चालू करण्यासाठी खूप सारा अनुभव लागतो किंवा मग औषध पाण्याची भरपूर गरज पडते. तर पहिले तर 1 वर्षभर तुम्हाला गावरान उस्मानाबादीचाच अनुभव घ्यावा असं माझं प्रांजळ मत आहे. तुम्ही ज्या टायमाला गावरान उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करसाल त्याच वेळेला तुमची योग्य सुरुवात होईल. आता किती शेळ्यांपासून सुरुवात करायची, तर शेळ्यांपासून सुरुवात करायची ती अगदी 5 ते 7 शेळ्यांपासून. खूप जास्त शेळ्या घ्यायच्या नाही. अशा पद्धतीच्या 5 ते 7 शेळ्या, हिची कास बघू शकता तुम्ही, अशी शेळ्या घ्यायच्यात. काय काय अशा ह्या जातीच्या शेळ्या तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट काठेवाडी गावरान क्रॉस, ज्या मायला यांना रोग होत नाही आणि प्रोडक्शन क्वालिटीमध्ये काठेवाडी शेळी सेम, काही बदल होत नाही. 1 वर्षभर तुम्ही गावरान उस्मानाबादी शेळीमध्ये काम केलं की तुम्ही अशा मोठ्या मापाच्या काठेवाडी शेळ्यांपासून सुरुवात करू शकता. म्हणजे बदल करू शकता किंवा मग त्याच्यामध्ये 2-4 शेळ्या ह्या घेऊन बघायच्या. भरपूर परवडतं मित्रांनो. 2-4 लाख रुपये तुम्हाला वर्षाला तर आरामशीर मिळू शकतात. जर तुम्ही 1-2 कोटी रुपये कमवायची इच्छा असेल तुम्हाला याच्यातून, तर शेळ्या पाळून ते शक्य नाही. शक्य कसं नाही, कारण एका माणसाचं हे काम नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला रोजगार जोडावं लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला 5 ते 10 वर्षाचा कमीत कमी अनुभव लागेल. कमीत कमी 5 वर्षाचा, जेणेकरून तुम्ही त्याच्यातून 50 लाख रुपये वर्षाला कमवू शकता. पण 5-7 वर्ष तुम्हाला फुकट काम करणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरची जमीन असायला हवी, शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या असायला हव्या, तुम्हाला अनुभव डॉक्टरपेक्षा बी जास्त असायला हवा, तेव्हाच तुम्हाला ते जमतं. तर अशा गोष्टी आहे बघा. आता काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजत नाही. म्हणजे काय, की रंदे भैया सपोर्ट नाही, मग करू का, तर अजिबात करू नका. सपोर्ट नसेल तर करू नका, कारण एका माणसाचं काम नाही. असा सपोर्ट नसेल तर माणूस गोत्यात येतो. तुम्हाला सांगतो, इतका गोत्यात येतो बेकार का बाबा त्याला ऐन टायमावर काही सुचत नाही, काही कळत नाही. आता तुम्ही म्हणशान टाईमपास चालू आहे का, तर अजिबात नाही. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला सांगा. 100% तुम्ही शेळीपालन करा. शेळीपालन भरपूर परवडते.